नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM-013 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 13. मागच्या 12व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय ज्याचं नाव आहे सांख्ययोग त्याच्या 53व्या श्लोकापर्यंत पूर्ण केले होते आणि आता आपण या 13व्या भागामध्ये 54व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. प्रत्यक्ष पुस्तक वाचन चालू करण्यापूर्वी आपली नेहमीची विनंती की कृपया थोडासा वेळ काढून थोडासा धीर धरून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण आपण भगवद्गीतेच्या अत्यंत महत्त्वाच्या भागामधून जात आहोत. दुसरा अध्याय भगवद्गीतेचं सार आहे आणि तो समजावून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कृपया थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओचा स्पीड कमी किंवा जास्त करण्याची सोय असते. तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही स्पीड कमी करून ऐकू शकता, जर वाटलं तर स्पीड वाढवून सुद्धा ऐकू शकता किंवा नॉर्मल आहे त्या स्पीडमध्ये सुद्धा ऐकू शकता. पण शेवटपर्यंत ऐका, भलेही तुकड्या तुकड्यात ऐका पण शेवटपर्यंत ऐका, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग सुरू करूयात. भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 13. परमेश्वराचं एकदा ध्यान करूयात आणि मग प्रत्यक्ष वाचन करायला सुरुवात करूयात. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्लोक क्रमांक 54. त्याचा संबंध पहिल्यांदा बघूयात. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी ही गोष्ट सांगितली आहे की जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी दलदलीतून सर्वथा पलीकडे जाईल आणि तू या लोकीच्या आणि परलोकीच्या समस्त भोगांपासून विरक्त होशील आणि जेव्हा तुझी बुद्धी परमात्म्यामध्ये निश्चल होऊन राहील तेव्हा तू परमात्म्यास प्राप्त करून घेशील. यावर परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या स्थितयोग्याची लक्षणे आणि आचरण काय हे जाणण्याच्या इच्छेने अर्जुन विचारतो. आता अर्जुन प्रश्न विचारतोय परमेश्वराला, भगवंतांना प्रश्न विचारतोय. अर्जुन उवाच. श्लोक क्रमांक 54. अर्जुन उवाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अत्यंत महत्वाचा भाग आहे भगवद्गीतेमधला. स्थितप्रज्ञ व्यक्तीची किंवा पुरुषाची लक्षणे आता इथे आपल्याला सांगितली जात आहेत. पुरुषाचीच नव्हे, स्त्रीची पण असू शकतं. स्थितप्रज्ञाची लक्षणं, स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे आपण असं म्हणू शकतो. अर्जुनाने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? 54व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. येथे केशव या संबोधनाचा काय अर्थ आहे? उत्तर. क, अ, ईश आणि व हे चारही शब्द मिळून केशव हे पद बनते. म्हणून क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू, ईश म्हणजे शिव, हे तिन्ही ज्याचे व म्हणजे वधू म्हणजे स्वरूप आहेत, वधू नाही वपू, सॉरी, वपू म्हणजे स्वरूप आहेत, त्याला केशव असे म्हणतात. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं जे स्वरूप आहे त्याला केशव असं म्हटलं जातं. वपू म्हणजे स्वरूप म्हटलं जातं, म्हणून इथे केशव नावाचा शब्द वापरलेला आहे. येथे अर्जुन भगवंतांना केशव या नावाने संबोधित करून असे दर्शवतो आहे की तुम्ही समस्त जगताचे सृजन, संरक्षण आणि संहार करणारे सर्व शक्तिमान साक्षात सर्वज्ञ परमेश्वर आहात, म्हणून तुम्ही माझ्या प्रश्नांचे खरे उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न. 54वा श्लोक. पुढचा प्रश्न. स्थितप्रज्ञस्य या पदाबरोबर समाधिस्थस्य या विशेषणाचा उपयोगामध्ये कोणता भाव आहे? उत्तर. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनास असे सांगितले होते की जेव्हा तुझी बुद्धी समाधीमध्ये म्हणजेच परमात्म्याच्या ठिकाणी अचल भावाने वसेल तेव्हा तू योग प्राप्त करून घेशील. त्याप्रमाणे ज्याने परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आहे आणि ज्याची बुद्धी परमात्म्यामध्ये कायमची अचल व स्थिर झालेली आहे अशा सिद्ध पुरुषाची लक्षणे अर्जुन येथे भगवंतांच्याकडून जाणून घेऊ इच्छितो. हाच भाव स्पष्ट करण्यासाठी स्थितप्रज्ञस्य याच्याबरोबर समाधिस्थस्य या विशेषणाचा उपयोग केला गेला आहे. पुढचा प्रश्न. उपर्युक्त अवस्था ही परमात्म्य दशेस प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुषाची अक्रिय अवस्था मानावी की सक्रिय अवस्था? सुंदर प्रश्न आहे.
समाधी अवस्थेबद्दल किंवा स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दल सुंदर प्रश्न. त्याला अक्रिय मानावं का सक्रिय? उत्तर, दोन्ही अवस्था मानल्या पाहिजेत. अर्जुनाने सुद्धा येथे दोन्हींबद्दल विचारले आहे. किम प्रभाषेत आणि किम व्रजेत ने सक्रिय बद्दल व किमासीत ने अक्रिय बद्दल. पुढचा प्रश्न, भाषा शब्दाचा अर्थ वाणी न करता लक्षण असा कसा केला? उत्तर, स्थिरबुद्धी पुरुषाच्या वाणीविषयी किम प्रभाषेत अर्थात तो कसे बोलतो असा स्वतंत्र प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे येथे भाषा शब्दाचा अर्थ वाणी असा न करता भाष्यते कथ्यते अनया इति भाषा असा ज्याचे स्वरूप सांगितले जाते त्या लक्षणाचे नाव भाषा असे आहे. या व्युत्पत्तीप्रमाणे भाषा याचा अर्थ लक्षण असा केलेला आहे. प्रचलित भाषेतही परिभाषा हा शब्द लक्षण याचाच पर्याय आहे. त्याच अर्थी येथे भाषा पदाचा प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो या प्रश्नांमध्ये सामान्य बोलण्याची, बसण्याची व चालण्याची गोष्ट आहे की आणखी काही वैशिष्ट्ये आहेत? उत्तर, ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली आहे अशा सिद्ध पुरुषाच्या सर्वच गोष्टीत वैशिष्ट्य असते. म्हणून त्याचे सामान्य बोलणे, बसणे आणि चालणे हे सुद्धा विलक्षणच असते. परंतु येथे सामान्य बोलणे, बसणे आणि चालण्याविषयी विचारलेले नाही. येथे बोलण्याचे तात्पर्य आहे त्याचे वचन मनाच्या कोणत्या भावांनी भावित असते. बसण्याचे तात्पर्य आहे व्यवहाररहित काळात त्याची अवस्था कशी असते. आणि चालण्याचे तात्पर्य आहे त्याचे आचरण कसे असते. बघा किती सुंदर आपल्याला अर्थ समजतायत. आपण जर त्याचे सरळ अर्थ घेऊन बसलो शब्दांचे तर आपल्याला काहीच समजणार नाही. आभार त्या गीता प्रेस गोरखपूरचे आणि त्या जगदयालजी गोविंदकाजींचे. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. आधी त्याचा संबंध वाचूयात. पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या सिद्ध योग्याविषयी 4 गोष्टी विचारल्या आहेत. या 4 गोष्टींचे उत्तर भगवंतांनी अध्यायाच्या समाप्तीपर्यंत दिलेले आहे. मध्येच प्रसंगवशात दुसऱ्या गोष्टीही सांगितल्या आहेत. या पुढील श्लोकात अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर संक्षिप्त रूपात ते देत आहेत. म्हणजे भगवंत अर्जुनाच्या ह्या प्रश्नाचं संक्षिप्त रूपात उत्तर देत आहेत. श्लोक क्रमांक 55, अध्याय 2. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अर्थ, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. आत्म्याने आत्म्याच्या ठिकाणी हा वाक्यप्रयोग जो आहे किंवा हे जे शब्द आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, समजून घेण्यासारखे आहेत. आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहणे म्हणजे काय आणि हे आपल्याला प्राप्त करण्याची, ही अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्यासाठी हा 55वा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहायला आपल्याला शिकायचं आहे. पहिला प्रश्न 55व्या श्लोकावरचा, सर्वान विशेषणाबरोबर कामान हे पद कशाचे वाचक आहे आणि ते काम पूर्णपणे त्यागणे म्हणजेच काय? उत्तर, या लोकीच्या किंवा परलोकीच्या कोणत्याही पदार्थाच्या संयोगाने व वियोगाने वा अन्य कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारच्या मंद किंवा तीव्र कामना मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होत असतात. त्या सर्वांचे वाचक येथे सर्वान या विशेषणाबरोबर कामान हे पद आहे. कामाचे वासना, स्पृहा, इच्छा आणि तृष्णा इत्यादी अनेक भेद आहेत. या सर्वातून कायमचे पूर्णपणे रहित होणे म्हणजे त्यांचा सर्वथा त्याग करणे. कामाचे वासना, स्पृहा, इच्छा आणि तृष्णा हे 4 प्रकार आहेत. वासना, स्पृहा, इच्छा आणि तृष्णा या सर्वातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, पूर्णपणे रहित व्हायचं आहे किंवा पूर्णपणे त्याग करायचा आहे. म्हणजेच कामाचा त्याग केला असं होतं, असं ते आपल्याला सांगतायत. पुढचा प्रश्न, वासना, स्पृहा, इच्छा आणि तृष्णा यांमध्ये अंतर काय? बघा, सुंदर एक एक स्टेप आपल्याला ते पुढे घेऊन जातात. शरीर, पत्नी, पुत्र, धन, मान, प्रतिष्ठा इत्यादी अनुकूल पदार्थ टिकून राहण्याची आणि प्रतिकूल पदार्थ नष्ट होण्याची जी आसक्ती, द्वेषजनित सूक्ष्म कामना असते, तिचे स्वरूप विकसित झालेले नसते, तिला वासना असे म्हणतात. कोणत्याही अनुकूल वस्तूच्या अभावाची जाणीव झाल्यावर अमुक वस्तूची गरज आहे, तिच्याशिवाय भागणार नाही असा जो भाव मनात असतो त्या अपेक्षा रूपच कामनेचे नाव स्पृहा होय. हे कामनेचे वासनेपेक्षा विकसित रूप आहे. ज्या अनुकूल वस्तूचा अभाव होतो ती मिळण्याची आणि प्रतिकूल
आणि प्रतिकूल वस्तूच्या नाशाची किंवा न मिळण्याची जी प्रकट कामना असते ती इच्छा होय. हे कामनेचे पूर्ण विकसित रूप होय. आणि पत्नी, पुत्र, धन इत्यादी पदार्थ यथेष्ट प्राप्त झाले असताना ते अधिकाधिक प्रमाणात वाढावे अशी जी इच्छा असते तिला तृष्णा असे म्हणतात. हे कामनेचे स्थूल रूप आहे. जर लक्षात राहणार नसेल किंवा समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे येऊन तुम्ही परत ऐकू शकता. महत्वाचा भाग आहे या श्लोकामधला. पुढचा प्रश्न, येथे कामांच्या बरोबर मनोगतान हे विशेषण देण्यात कोणता अभिप्राय आहे? उत्तर, यातून असा अभिप्राय दर्शवला आहे की कामनेचे निवास स्थान मन हे आहे. म्हणून बुद्धीबरोबरच जेव्हा मन परमात्म्याच्या ठाई अडळ स्थिर होते तेव्हा या सर्वांचा सर्वथा अभाव होतो. म्हणून जोपर्यंत साधकाच्या मनात वसणाऱ्या कामनेचा पूर्णपणे अभाव होत नाही तोपर्यंत त्याची बुद्धी स्थिर नाही असे म्हणावे. पुढचा प्रश्न, आत्म्याने आत्म्यातच संतुष्ट राहणे म्हणजे काय? आत्म्यातच संतुष्ट राहणे म्हणजे काय? उत्तर, अंतःकरणात असलेल्या संपूर्ण कामनांचा सर्वथा अभाव झाल्यावर समस्त दृश्य जगताच्या सर्वस्वी पलीकडील नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्याचे यथार्थ स्वरूप प्रत्यक्ष पाहून त्याच्यामध्ये नित्य तृप्त असणे हेच आत्म्याने आत्म्यातच संतुष्ट राहणे होय. पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचं वाक्य आहे. अंतःकरणात असलेल्या संपूर्ण कामना ज्या आता आपण बघितल्या त्या कामनांचा सर्वथा अभाव झाल्यावर समस्त दृश्य जगताच्या सर्वस्वी पलीकडील नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्याचे यथार्थ स्वरूप प्रत्यक्ष पाहून त्याच्यामध्ये म्हणजेच परमात्म्यामध्ये नित्य तृप्त असणे हेच आत्म्याने आत्म्यातच संतुष्ट राहणे होय. म्हणजे ही अवस्था एकदा प्राप्त झाली की या जगामध्ये काय घडतंय, काय होतंय, माझ्या अवतीभोवती काय घडतंय, ह्यानी सुख दुःख या सगळ्याच्या पलीकडे व्यक्ती जाते. तिसऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात महापुरुषाच्या लक्षणांमध्ये आत्म्यामध्ये तृप्ती आणि आत्म्यातच संतुष्ट असण्याची गोष्ट सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न, त्यावेळी तो स्थितप्रज्ञ म्हटला जातो या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर, यातून असा भाव दर्शवला आहे की कर्मयोगाचे साधन करता करता योगाची वरील प्रमाणे स्थिती जेव्हा होते तेव्हा त्याची बुद्धी परमात्म्यामध्ये अढळ वसली आहे म्हणून त्या योगाने परमात्म्याची प्राप्ती करून घेतली आहे असे मानावे. पुढचा श्लोक क्रमांक 56, त्याचा संबंध स्थितप्रज्ञाच्या विषयी अर्जुनाने 4 प्रश्न विचारले. त्यापैकी पहिला प्रश्न इतका व्यापक आहे की त्यानंतरच्या तिन्ही प्रश्नांचा त्याच्यात अंतर्भाव होतो. त्या दृष्टीने पाहिले तर ह्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत त्या एकाच प्रश्नाचे उत्तर आहे. परंतु इतर 3 प्रश्नांचे रहस्य समजण्यासाठी आता 2 श्लोकात स्थितप्रज्ञ कसा बोलतो या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे असे समजावे. बघा, म्हणजे ते आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देत आहेत. मी जी सुरुवातीला तुम्हाला आठवण करून दिली होती की भगवद्गीता आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण भगवद्गीतेमध्ये आपल्या वेदांचं सार आहे. आणि भगवद्गीतेमधला दुसरा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे, कारण भगवद्गीतेचं सार दुसऱ्या अध्यायात आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्या दुसऱ्या अध्यायातल्या अत्यंत महत्वाच्या भागामधून आपण जातो आहोत की जिथे स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे अर्जुनाला भगवंत समजावून सांगतायत. आणि त्या अवस्थेकडे जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, तरच आपलं जीवन सुखी होणार आहे. म्हणून आपल्यासाठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. 56वा श्लोक, दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोध स्थितिर्मुनिरुच्यते. अर्थ, दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. पहिला प्रश्न, दुःखेषु अनुद्विग्न मनाः मधील भावार्थ काय आहे? बघा, इथे शब्द तोडून दिला त्यांनी. जो श्लोकामध्ये सलग शब्द होता तो इथे तोडून दिला त्यांनी. दुःखेषु अनुद्विग्न मनाः असा त्यांनी शब्द बनवून दिला, इथे तोडून दिला. मधील भावार्थ काय आहे? उत्तर, याद्वारे स्थिरबुद्धी असलेल्या मनुष्याच्या अंतःकरणातील उद्वेगाचा सर्वस्वी अभाव दर्शवला आहे. ज्याची बुद्धी परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अचलपणे स्थिर होते त्या परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या महापुरुषाला सामान्य दुःखाचे काय सांगावे, कारण मोठ्यात मोठे दुःख सुद्धा त्याला त्या स्थितीपासून विचलित करू शकत नाही. शस्त्रांनी शरीर तुटणे, अत्यंत असह्य थंडी, उष्णता, पाऊस, वीज इत्यादींपासून होणारे शारीरिक दुःख, अत्यंत तीव्र रोगजनित व्यथा, अत्यंत प्रिय वस्तूचा आकस्मिक वियोग, विनाकारणच जगात मोठा
अपमान व तिरस्कार आणि निंदा इत्यादी होणे याशिवाय आणखी सुद्धा मोठ्या दुःखांची जितकी म्हणून कारणे आहेत ती सर्व कारणे एकदम उपस्थित झाल्यावर सुद्धा ती त्याच्या मनात किंचितही उद्वेग उत्पन्न करू शकत नाहीत. यामुळे त्याच्या वचनांमध्ये सुद्धा उद्वेगाचा सर्वस्वी अभाव असतो. जर लोकसंग्रहासाठी त्याच्याकडून शरीर किंवा वाणीने जर कुठे उद्वेगाचा भाव दाखवला गेला तर तो वास्तविक उद्वेग नव्हे. म्हणजे चुकून त्याच्याकडून जर दाखवला गेला तर तो वास्तविक उद्वेग नव्हे. तुम्हाला ह्या वाक्याने जरा सुखावला असेल. पुढचा प्रश्न, सुखेषु विगत स्पृहा याचा भाव कोणता? तर याच्याद्वारे स्थिरबुद्धी असलेल्या मनुष्याच्या अंतःकरणातील स्पृहारूपी दोषाचा सर्वस्वी अभाव दर्शवला आहे. तो दुःख आणि सुख यांमध्ये नेहमीच सम राहतो असा याचा अभिप्राय आहे. ज्यामध्ये मोठ्यात मोठे दुःख त्याला आपल्या स्थितीपासून विचलित करू शकत नाही, त्याचप्रमाणे मोठ्यात मोठे सुख सुद्धा त्याच्या अंतःकरणात किंचितही स्पृहेचा भाव उत्पन्न करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या वाणीत स्पृहेच्या दोषाचा सर्वस्वी अभाव असतो. जर लोकसंग्रहासाठी त्याच्या शरीराने किंवा वाणीने स्पृहेचा भाव दर्शवला तरी ती वास्तविक स्पृहा नव्हे. म्हणजे चुकून जरी त्याच्याकडनं स्पृहा दाखवली गेली तरी सुद्धा ती वास्तविक स्पृहा नाही. पुढचा प्रश्न, वीतराग भयक्रोध याचा अर्थ कोणता? उत्तर, याच्याद्वारे स्थिरबुद्धी असलेल्या योगाचे अंतःकरण आणि वाणी यांमध्ये आसक्ती, भय व क्रोध यांचा सर्वस्वी अभाव दर्शवला गेला आहे. कोणत्याही स्थितीत कोणत्याही प्रकारची आसक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारचे जरा सुद्धा भय उत्पन्न होऊ शकत नाही आणि क्रोधही येऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होय. यामुळे त्याची वाणी सुद्धा आसक्ती, भय व क्रोध या भावांनी रहित अशी शांत व सरळ असते. लोकसंग्रहासाठी त्याच्या शरीराच्या किंवा वाणीच्या क्रियेने आसक्ती, भय आणि किंवा क्रोधाची भावना दर्शवली जाऊ शकते, पण वास्तविकपणे त्याचे मन किंवा वाणी यांमध्ये कोणत्याही तऱ्हेचा विकार असत नाही. वाणीस वरील सर्व विकारांनी रहित करून बोलणे हे तर कोणाही धैर्ययुक्त बुद्धिमान पुरुषालाही शक्य आहे, पण त्याच्या अंतःकरणातही विकार उत्पन्न झाल्याशिवाय राहू शकत नाहीत. यासाठी येथे भगवंतांनी स्थिरबुद्धी पुरुष कसे बोलतो या प्रश्नाचे उत्तर म्हणून त्याच्या वाणीतील वरवरची क्रिया न धरता त्याच्या मनातील भावनांचे वर्णन केलेले आहे. म्हणून स्थिरबुद्धी योगाची वाणी ही वास्तविक त्याच्या अंतःकरणानुरूप सर्वस्वी निर्विकार आणि शुद्ध असते असे समजावे. पुढचा प्रश्न, अशा मुनीस स्थिरबुद्धी असे म्हटले जाते, या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की वरील लक्षणांनी युक्त योगीच वास्तविक मुनीही अर्थात वाणीचा संयम करणारा होय आणि तोच स्थिरबुद्धी होय. त्याचे अंतःकरण आणि इंद्रिये यांमध्ये विकार भरलेले आहेत. तो वाणीचा संयमी असूनही स्थिरबुद्धी होऊ शकत नाही. म्हणजे जो वरवर बोलायला गोड बोले आहे, गोड बोलतो, परंतु त्याच्या अंतःकरणात जर त्याच्या अंतःकरणामध्ये भाव चांगले नसतील तर तो स्थिरबुद्धी होऊ शकत नाही. तो अंतःकरणातून द्वेष बाळगत असेल, दुःखी होत असेल, तिरस्कार करत असेल तर तो समबुद्धी किंवा स्थिरबुद्धी असू शकत नाही असं परमेश्वर आपल्याला सांगतायत. पुढचा श्लोक 57वा श्लोक, यस्सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ 57व्या श्लोकाचा अर्थ, जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. पहिला प्रश्न 57व्या श्लोकावरचा, सर्वत्र अनभिस्नेह याचा भावार्थ कोणता? उत्तर, स्थिरबुद्धी योगामध्ये अभिस्नेहाचा म्हणजे ममतापूर्वक होणाऱ्या प्रापंचिक आसक्तीचा सर्वस्वी अभाव याद्वारे दर्शवलेला आहे. प्रापंचिक मनुष्य आपली पत्नी, पुत्र, भाऊ, मित्र आणि कौटुंबिक लोकांबद्दल ममता आणि आसक्ती बाळगतो. रात्रंदिवस त्यांच्या मोहात असतो आणि त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये त्या मोहयुक्त स्नेहाची भावना टपकत असते. स्थिरबुद्धी योगामध्ये असे नसते. कोणत्याही प्राण्याबद्दल ममता व आसक्ती यांनी युक्त असे त्याचे प्रेम नसते. म्हणून त्याची वाणी सुद्धा ममता व आसक्ती यांच्या दोषाने सर्वस्वी रहित व शुद्ध प्रेममय असते. आसक्ती ही काम, क्रोध इत्यादी सर्व विकारांचे मूळ होय. म्हणून आसक्तीच्या अभावामुळे इतर सर्व विकारांचा अभाव होतो असे समजावे. पुढचा प्रश्न,
शुभाशुभम हे पद कशाचे वाचक आहे आणि त्याच्याबरोबर तत् या पदाचा दोनदा प्रयोग करून कोणता भाव दर्शवला आहे? उत्तर, त्यांना प्रिय व अप्रिय आणि अनुकूल व प्रतिकूल असे म्हणतात. त्यांचेच वाचक येथे शुभाशुभम हे पद आहे. वास्तविक स्थिरबुद्धी योग्याला जगातील कोणत्याही वस्तूबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल असा भाव असत नाही. केवळ व्यावहारिक दृष्टीने त्याच्या मन, इंद्रिये आणि शरीर यांना जे अनुकूल दिसते त्या शुभ असे व जे प्रतिकूल दिसते त्याला अशुभ असे म्हणण्यासाठी येथे शुभाशुभम हे पद दिले गेले आहे. त्याच्याबरोबर तत् या पदाचा दोनदा उपयोग करून असा भाव दर्शवला आहे की अशा अनुकूल व प्रतिकूल वस्तू अनंत आहेत. त्यातील ज्या ज्या वस्तूंच्या बरोबर त्या योग्याचा संयोग होतो त्या वस्तूंच्या संयोगामध्ये त्याची भावना कशी असते तेच इथे सांगितले गेले आहे. पुढचा प्रश्न, न अभिनंदंती याचा भावार्थ कोणता आहे? उत्तर, याद्वारे असा भावार्थ दर्शवला गेला आहे की वरील शुभाशुभ वस्तूंमधील कोणत्याही शुभ म्हणजे अनुकूल वस्तूंचा संयोग झाल्यावर सामान्य माणसाच्या अंतःकरणात हर्ष होतो, म्हणून ते हर्षमग्न होऊन वाणीने मोठी प्रसन्नता व्यक्त करतात आणि त्या वस्तूची प्रशंसा करतात. परंतु स्थिर बुद्धी योग्याचा अत्यंत अनुकूल वस्तूबरोबर संयोग झाला तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात किंचितही हर्षाचा विकार उत्पन्न होत नाही. बघा, हर्षाला सुद्धा विकार म्हटलेला आहे. हर्षाचा विकार उत्पन्न होत नाही. कोणत्याही वस्तू व प्राणी यांच्या संयोग वियोगाने त्याची वाणी सुद्धा हर्षाच्या विकाराने पूर्णपणे रहित असते. त्यामुळे तो कोणत्याही अनुकूल वस्तूची किंवा प्राण्याची हर्षगर्भित स्तुती करीत नाही. जर लोकसंग्रहार्थ त्याच्या शरीराद्वारे अगर वाणीद्वारे एखादा हर्षभाव प्रकट केला जात असेल तर किंवा स्तुती केली जात असेल तर तो हर्षाचा विकार नव्हे. म्हणजे लोकसंग्रह प्रित्यर्थ, लोकांसाठी जर तो कोणाची स्तुती करत असेल किंवा आनंद व्यक्त करत असेल लोकांना बरं वाटावं म्हणून, तर तो ऍक्च्युअली त्याचा हर्षविकार नाहीये असं समजावं असं ते म्हणतात. पुढचा प्रश्न, न द्वेष्टी याचा अर्थ काय आहे? उत्तर, याद्वारे हा अर्थ दर्शवला आहे की अनुकूल वस्तूच्या प्राप्तीमध्ये सामान्य मनुष्यांना फार मोठा हर्ष होतो. त्याचप्रमाणे प्रतिकूल वस्तूची प्राप्ती झाल्यावर ते तिचा द्वेष करतात. त्यांच्या अंतःकरणात मोठा क्षोभ होतो व ते त्या वस्तूंची द्वेषपूर्ण निंदा करतात. पण अत्यंत प्रतिकूल वस्तूचा संयोग झाल्यावरही स्थिरबुद्धी योगाच्या अंतःकरणात किंचितही द्वेषभाव निर्माण होत नाही. त्या वस्तूच्या संयोगाने त्याला कोणत्याही प्रकारचा जरासाही उद्वेग किंवा विकार होत नाही. त्याचे अंतःकरण प्रत्येक वस्तूच्या प्राप्तीमध्ये सम, शांत व निर्विकार राहते. यामुळे तो कोणत्याही प्रतिकूल वस्तूची किंवा प्राण्याची द्वेषपूर्ण निंदा करीत नाही. अशा महापुरुषाच्या वाणीतून जर लोकसंग्रहासाठी एखाद्या प्राण्यास किंवा वस्तूस वाईट म्हटले जात असेल किंवा त्याची निंदा केली जात असेल तर ती वास्तविक निंदा नव्हे, कारण त्याचा कुणाबद्दलही द्वेषभाव नसतो. पुढचा प्रश्न, त्याची बुद्धी स्थिर होय या म्हणण्याचा अर्थ कोणता आहे? उत्तर, यातून असे दर्शवले गेले आहे की जो महापुरुष वरील लक्षणांनी संपन्न असतो त्याच्या अंतःकरणात आणि इंद्रियात कोणत्याही घटनेने कोणत्याही प्रकारचा जराही विकार उत्पन्न होत नाही. त्याला स्थिरबुद्धी योगी समजावे. पुढचा प्रश्न, या दोन्ही श्लोकात बोलण्याबद्दल कोठेच स्पष्टपणे सांगितले नाही, मग असे कसे मानता येईल की यात तो कसे बोलतो या प्रश्नाचे उत्तर दिले गेलेले आहे? उत्तर, हे तर प्रथमच सांगितले गेले आहे की येथे सामान्य बोलण्याबद्दल सांगितलेले नाही. केवळ वाणीची गोष्ट असेल तर कोणीही दांभिक किंवा पाखंडी माणूस सुद्धा घोकून फार छान वाणी बोलू शकतो, म्हणजेच गोड बोलू शकतो. येथे तर वास्तविक मनातील भाव मुख्य आहेत. या दोन श्लोकात सांगितलेल्या मानसिक भावांप्रमाणे त्या भावांनी युक्त अशी जी वाणी असते तिच्याबद्दल भगवंतांना सांगायचे आहे. म्हणून यामध्ये वाणीची गोष्ट स्पष्ट न सांगता मानसिक भावांची गोष्ट सांगितली गेली आहे. पुढचा श्लोक 58वा श्लोक, त्याचा संबंध. स्थिरबुद्धी योगी कसे बोलतो या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण करून आता भगवंत तो कसा चालतो या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत असताना हे दाखवतात की स्थितप्रज्ञ पुरुषाच्या बाबतीत इंद्रिये ही सर्व त्याच्या ताब्यात असणे आणि आसक्ती रहित होऊन त्याची इंद्रिये आपापल्या विषयातून उपरत होणे म्हणजेच स्थितप्रज्ञ पुरुषाचे बसणे होय. श्लोक क्रमांक 58. यदा संहरते चायम कूर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून
धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. प्रश्न वाचूयात. 58व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. कासवाप्रमाणे इंद्रियांच्या विषयातून इंद्रियांना सर्व प्रकारे बाजूला काढणे म्हणजे काय? उत्तर. ज्याप्रमाणे कासव हे आपले सर्व अवयव चोहीकडून आकसून घेते व स्थिर होते, त्याप्रमाणे समाधी कालामध्ये स्वाधीन केलेल्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती सर्व भोगांपासून निवृत्त करावयाच्या आणि इंद्रियांच्या कोणत्याही भोगाकडे आकर्षित होऊ द्यायच्या नाहीत. त्या इंद्रियांमध्ये मन आणि बुद्धीस विचलित होण्याची शक्तीच उरू द्यायची नाही, म्हणजेच कासवाप्रमाणे इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून दूर ठेवणे होय. इंद्रियांच्या स्थानांना वर बंद करून स्थूल विषयांपासून दूर ठेवल्यावरही इंद्रियांच्या वृत्ती विषयांच्याकडे धावत असतात. म्हणून सामान्य मनुष्य स्वप्नात आणि मनोराज्यात इंद्रियांद्वारे सूक्ष्म विषयांचा उपभोग घेत असतो. येथे सर्वशः या पदाचा प्रयोग करून या प्रकारच्या विषय भोगापासून सुद्धा इंद्रिय सर्वस्वी दूर ठेवण्याची गोष्ट सांगितलेली आहे. जसं कासव, त्याच्यावरती जर कुठलं संकट आलं, कासवावरती संकट आलं, आपण डिस्कव्हरीवरती व्हिडिओ बघितला असेल की एखादा जंगली प्राणी जर त्याला मारायला आला, कासवाला मारायला आला, तर कासव आपले चारी पाय आणि तोंड सगळं त्याचा जो टणक आवरण असतं त्याच्या आतमध्ये खेचून घेतं, जेणेकरून त्याला धोका होत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा कुठल्याही गोष्टींबद्दल मोह उत्पन्न होईल तेव्हा आपल्या सगळ्या इंद्रियांना ताब्यात घेणे, आकसून घेणे आणि त्यांच्यावरती भोगाचा परिणाम होऊ न देणे, ह्यासाठी हे समजावून घेण्यासाठी कासवाचं उदाहरण भगवंतांनी इथे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न. त्याची बुद्धी स्थिर होय या म्हणण्यातील त्याची बुद्धी स्थिर होईल या म्हणण्यातील भावार्थ तात्पर्य कोणते? उत्तर. ज्याची इंद्रिये सर्व प्रकारे अशी वश केली गेली आहेत की त्यांच्यामध्ये मन आणि बुद्धीला विषयांकडे आकर्षित करण्याची थोडीशीही शक्ती उरलेली नाही आणि अशा प्रकारे वश केलेल्या आपल्या इंद्रियांना जो पूर्णपणे विषयांपासून दूर ठेवतो त्याची बुद्धी स्थिर असते. ज्याला इंद्रिय वश नाहीत, त्याची बुद्धी स्थिर राहू शकत नाही, कारण ती इंद्रिये मन आणि बुद्धी यांना जबरदस्तीने विषयांच्या सेवनास प्रवृत्त करीत असतात, असे या म्हणण्यातून दाखवले गेले आहे. म्हणजे ज्या व्यक्तीची इंद्रिय वश नाहीयेत, स्वतःला वश केली गेलेली नाहीयेत, त्याची बुद्धी स्थिर राहू शकत नाही. म्हणजे ज्याला इंद्रिय कंट्रोल करतायत, आपल्या बोलीभाषेमध्ये कंट्रोल करतायत, ज्याचा कंट्रोल नाहीये इंद्रियांवरती, ज्यांनी इंद्रियांना वश केलेलं नाहीये, त्याची बुद्धी स्थिर राहू शकत नाही आणि तो वस्तूंच्या उपभोगास त्याला सतत ते इंद्रिय प्रवृत्त करत राहतील, असे या म्हणण्यातून दाखवले गेले आहे. पुढचा श्लोक 59वा श्लोक, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना स्थितप्रज्ञाच्या बसण्याचे प्रकार सांगितले. आता भगवंत त्यामध्ये येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी इतर प्रकारे केल्या जाणाऱ्या इंद्रिय संयमांपेक्षा स्थितप्रज्ञाच्या इंद्रिय संयमाचा वेगळेपणा दाखवून देत आहेत. श्लोक क्रमांक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. अर्थ. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्याच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. बघा, फरक समजावून सांगतायत भगवंत आपल्याला. आपण वर काम करतोय का आतमध्ये जाऊन आतमध्येपर्यंत आपण आपली लेवल किंवा आपली पोहोच किंवा काय म्हणता येईल, आपली गती किंवा आपली काय म्हणता येईल त्याला, आपली लेवल आपल्याला समजण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी, मला मराठी शब्द पटपट सुचत नाहीत, इंग्रजांची आपल्यावरती कृपा आहे, आपली लेवल चेक करण्यासाठी, आपण कितपत पाण्यात आहोत हे चेक करण्यासाठी या असल्या श्लोकांचा किंवा भगवद्गीतेचा खूप उपयोग होतो. पहिला प्रश्न. येथे निराहारस्य या विशेषणाबरोबर देहिनः हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर. जगात जो भोजनाचा त्याग करतो त्यास निराहार असे म्हणतात, परंतु येथे निराहारस्य या पदाचा उपयोग या अर्थी नाही, कारण येथे विषयः या पदात अनेक वचनांचा उपयोग करून सर्व विषयांपासून निवृत्त होण्याबद्दल सांगितले आहे. भोजनाच्या त्यागामुळे तर फक्त जिव्हा इंद्रियाच्या विषयाची निवृत्ती होते, शब्द, स्पर्श, रूप, गंध यांची निवृत्ती होत नाही. ज्या इंद्रियांचा जो विषय असेल तोच त्यांचा आहार होय. या दृष्टीने सर्व विषयांचे ग्रहण करणे सोडून देतो अशा देहाभिमानी मनुष्याचे
वाचक येथे निराहारस्य विशेषणाबरोबर देहिना हे पद आहे असे समजले पाहिजे। पुढचा प्रश्न, अशा माणसाच्या बाबतीत सुद्धा फक्त विषय निवृत्त होतो परंतु त्यात असणारी आसक्ती निवृत्त होत नाही असे म्हणण्याचे अर्थ काय? फक्त विषय निवृत्त होतो पण आसक्ती खोलवर दडलेली असते, वासना खोलवर दडलेली असते असं म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की विषयांचा परित्याग करणारा अज्ञानी मनुष्यही कासवाप्रमाणे आपली इंद्रिय विकारांपासून दूर सारतो पण त्याची त्या विषयातील आसक्ती टिकून राहते, त्याच्या आसक्तीचा नाश होत नाही। यामुळे त्याच्या इंद्रियांच्या वृत्ती विषयांकडे धावतात आणि त्याच्या अंतःकरणास त्या स्थिर राहू देत नाहीत। खालील उदाहरणांवरून ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजू शकेल। तर मागे तुम्हाला आठवत असेल, मागे एका श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला हे सांगितलं होतं की, किंवा जगदयालजींनी आपल्याला हे सांगितलं होतं की आपण विकारांपासून इंद्रियांना वश करून घेऊ शकतो, विकारांपासून दूर ठेवू शकतो, प्रयत्नपूर्वक दूर ठेवू शकतो, पण या जन्मी आपण 100% आसक्ती रहित होऊ शकणार नाही। आपली आसक्ती पुन्हा पुन्हा जागृत होत राहणार आहे आणि आपल्याला पुन्हा पुन्हा भोगाकडे खेचत राहणार आहे। पण आपलं काम आहे की आपण स्वतःला पुन्हा जागेवर आणणे, ताळ्यावर आणणे आणि पुन्हा एकदा परमात्मे प्राप्तीच्या मार्गावरती सतत आपल्याला ट्रॅकवर ठेवणे हे आपलं काम आहे आणि हे प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय होत नाही असा माझा पण अनुभव आहे। उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की विषयांचा परित्याग करणारा अज्ञानी मनुष्यही कासवाप्रमाणे आपली इंद्रिये विषयांपासून दूर सारतो पण त्याची त्या विषयातील आसक्ती टिकून राहते, त्याच्या आसक्तीचा नाश होत नाही। त्यामुळे त्याच्या इंद्रियांच्या वृत्ती विषयांकडे धावतात आणि त्याच्या अंतःकरणास त्या स्थिर राहू देत नाहीत। खालील उदाहरणावरून ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजू शकेल। रोग किंवा मृत्यू यांच्या भयामुळे किंवा इतर एखाद्या कारणामुळे विषयासक्त मनुष्य कोणत्या तरी एका विषयाचा किंवा अधिक विषयांचा परित्याग करतो। तो जेव्हा व ज्या विषयाचा परित्याग करतो तेव्हा त्या विषयाची निवृत्ती होते। तसाच सर्व विषयांचा त्याग केल्याने सर्व विषयांची निवृत्तीही होऊ शकेल, परंतु ही निवृत्ती हट्ट, भय किंवा अन्य एखाद्या कारणाने आसक्ती असतानाच होते। अशी निवृत्ती वस्तुतः आसक्तीपासून निवृत्ती होऊ शकत नाही। दांभिक माणूस लोकांना दाखवण्यासाठी एखाद्या वेळी जेव्हा बाहेरून 10 इंद्रियांच्या शब्दादी विषयांचा त्याग करतो तेव्हा वरवर त्या विषयांची निवृत्ती होते, परंतु आसक्ती असल्यामुळे मनाने इंद्रियांच्या विषयांचे चिंतन तो करीत असतो म्हणून त्याची आसक्ती पूर्ववत टिकून राहते। खूप सुंदर पॅराग्राफ आहे, छोटासा पॅराग्राफ आहे, तुम्हाला आवडला असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, पुन्हा वाचा किंवा पुन्हा ऐका। वर दाखवून उपयोग नाही, मनातून। म्हणून मी नेहमी म्हणत असतो की भगवद्गीता किंवा आपला अध्यात्म सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं जे अध्यात्म आहे ते अशा ठिकाणी उपचार करतं जिथे आपले विचार उत्पन्न होतात। कारण एकदा आपले विचार उत्पन्न झाले की त्या विचारांवरती आपला कोणताही कंट्रोल नसतो। म्हणून विचार जिथे उत्पन्न होतात तेच जर चांगले झाले तर आपल्याला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत आणि म्हणून आपण आपले विचार जिथे उत्पन्न होतात तिथे उपचार करणारी भगवद्गीता आपण अभ्यासत आहोत। पुढचा पॅराग्राफ, भौतिक सुखांची कामना करणारा मनुष्य आणि मादी सिद्धींच्या प्राप्तीसाठी किंवा इतर एखाद्या विषय सुखाच्या प्राप्तीसाठी ध्यानावस्थेत किंवा समाधी अवस्थेमध्ये 10 इंद्रियांच्या विषयांचा वरवर तर त्याग करतो आणि मनाने त्यांचे चिंतनही करीत नाही, तरीही त्या भोगांमध्ये त्याची आसक्ती टिकून राहते, आसक्तीचा नाश होत नाही। अशा प्रकारे स्वरूपतः विषयांचा त्याग केल्यामुळे विषय निवृत्त होऊ शकतात, परंतु त्यांच्याविषयी असणारी आसक्ती निवृत्त होत नाही। पुढचा प्रश्न, येथे रस या शब्दाचा अर्थ आस्वाद किंवा मनाने उपभोग असा म्हणून त्याचा रस निवृत्त होत नाही असा अर्थ घेऊन मग तो पुरुष स्वरूपाने विषयांचा त्यागी होऊन सुद्धा मनाने त्यांच्या उपभोगाचा आनंद घेत असतो, असा जर या वाक्याचा अर्थ मानला तर काय हरकत आहे? उत्तर, वरील वाक्याचा असा अर्थ घेता येईल, परंतु या प्रकारे विषयांमध्ये आसक्ती असल्यावरच मनाने आस्वादन होते, म्हणून रस याचा अर्थ आसक्ती असा घेतल्यावर ही गोष्ट तिच्यातून अंतर्भूत होते। दुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारे मनाद्वारे होणारा विषयांचा उपभोग परमात्म्याच्या साक्षात्कारापूर्वी हट्टाने, विवेकाने किंवा विचाराने सुद्धा थांबवता येतो। परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर मग त्याचे मूळ असलेल्या आसक्तीचाही नाश होतो आणि यातच परमात्म्याच्या साक्षात्काराची सार्थकता आहे। केवळ मनाने विषयांचा उपयोग बाजूला सारण्यामध्ये नव्हे, म्हणून रसाचा जो अर्थ वर दिलेला आहे तोच योग्य आहे। उत्तर,
बघा, वाचकाला पडणारे सगळे प्रश्न प्रत्येक श्लोकाबद्दलचे आपल्याला फोडून फोडून ते आपल्याला सांगतायत, विवरण करून सांगतायत. त्यांनी प्रचंड मेहनत केलेली या जगदयालजींनी आपल्यासाठी आणि गीता प्रेस गोरखपूरनी, त्या दोघांचे पुन्हा एकदा आभार. पुढचा प्रश्न, अस्य हे पद कशाचे द्योतक आहे आणि याची आसक्ती सुद्धा परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळे सुटते, या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, अस्य हे पद येथे जे प्रकरण चालते आहे त्या स्थितप्रज्ञ योगाचे वाचक आहे आणि वरील म्हणण्यातून असे दाखवले गेले आहे की त्या स्थितप्रज्ञ योगाला परमानंदाचा सागर असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे कोणत्याही प्रापंचिक पदार्थांमध्ये त्याला जराही आसक्ती उरत नाही, कारण आसक्तीचे मूळ कारण अविद्या हे आहे. आसक्तीचे मूळ कारण अविद्या हे आहे. परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर या अविद्येचा अभाव होतो. सामान्य माणसांना मोहामुळे इंद्रियांच्या भोगांमध्ये सुख वाटत असते. त्यामुळे त्या भोगांमध्ये, सामान्य माणसांना म्हणजे आपल्याला, मोहामुळे इंद्रियांच्या भोगांमध्ये सुख वाटत असते. त्यामुळे त्या भोगांमध्ये त्यांची आसक्ती असते. परंतु भोगांमध्ये वास्तविक सुखाचा लवलेशही नसतो. त्यात जे सुख वाटते ते सुद्धा त्या परम आनंद स्वरूप परमात्म्याच्या आनंदाच्या एखादा अंशाचा आभासच असतो. अंधाऱ्या रात्री चमकणाऱ्या नक्षत्रांमध्ये प्रकाश वाटतो, तो प्रकाश सूर्याच्याच प्रकाशाचा आभास होय आणि सूर्य उदित झाल्यावर त्यांचा प्रकाश लुप्त होऊन जातो. त्याचप्रमाणे भौतिक पदार्थांमध्ये वाटणारे सुख आनंदमय परमात्म्याच्या आनंदाचाच आभास होय. म्हणून ज्या मनुष्यास त्या परम आनंदरूप परमात्म्याची प्राप्ती होते त्याला भोगांमध्ये सुख वाटतच नाही आणि त्यांच्याबद्दल किंचितही आसक्ती उरत नाही. कारण परमात्मा हा एक अद्भुत, अलौकिक व दिव्य आकर्षक अशी वस्तू आहे. परमात्मा हा एक अद्भुत, अलौकिक व दिव्य आकर्षक अशी वस्तू आहे. तो मिळाल्यावर इतकी तल्लीनता, मुग्धता आणि तन्मयता येते की आपला संपूर्ण देहाभिमान नष्ट होतो. मग दुसऱ्या एखाद्या वस्तूचे चिंतन कोण करणार? म्हणून असा मनुष्य परमात्म्याच्या साक्षात्कारामुळे आसक्तीपासून सर्वस्वी निवृत्त होतो असे सांगितले आहे. अशा प्रकारे आसक्ती न उरल्यामुळे स्थितप्रज्ञाच्या संयमात फक्त विषयांचीच निवृत्ती न होता मुळासहित आसक्तीचाही सर्वस्वी अभाव होतो. हेच त्याचे वैशिष्ट्य होय. पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे बघत आहोत जी भगवंत आपल्याला समजावून सांगतायत. 60वा श्लोक, त्याचा संबंध, आसक्तीचा नाश आणि इंद्रिय संयम न झाल्यास काय हानी होते यावर भगवंत म्हणतात. 60वा श्लोक, यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. अर्थ, हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही शोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. पहिला प्रश्न 60व्या श्लोकावरचा, ही या पदाचा येथे भावार्थ काय आहे? उत्तर, हे पद येथे देहली दीपक न्यायाने या श्लोकाचा पूर्वीच्या श्लोकाशी व पुढील श्लोकाशी असलेला संबंध सांगते. मागील श्लोकात असे सांगितले आहे की विषयांचा केवळ स्वरूपतः त्याग करणाऱ्या पुरुषाचे फक्त विषय निवृत्त होतात, त्यातील त्याची आसक्ती निवृत्त होत नाही. यावर असे वाटेल की आसक्ती न गेल्यामुळे काय नुकसान होते? त्याचे उत्तर म्हणून या श्लोकात असे सांगितले आहे की जोपर्यंत मनुष्याच्या विषयातील आसक्ती टिकून राहते तोपर्यंत त्या आसक्तीमुळे त्याची इंद्रिये त्याला जबरदस्तीने विषयांकडे पुन्हा पुन्हा प्रवृत्त करतात, खेचत राहतात. म्हणून मनासह त्याची बुद्धी परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर होत नाही आणि इंद्रिये अशा प्रकारे जबरदस्तीने मनुष्याचे हरण करतात, म्हणजे हरवून टाकतात. म्हणून पुढील श्लोकात भगवंत म्हणतात की या सर्व इंद्रियांना वश करून मनुष्याने समाहित चित्त होऊन व मतपरायण होऊन ध्यानास बसले पाहिजे. अशा प्रकारे ही पदाने मागील व पुढील दोन्ही श्लोकांबरोबर या श्लोकाचा संबंध सांगितला आहे. पुढचा प्रश्न, इंद्रियाणी या पदाबरोबर प्रमाथीनी या विशेषणाच्या उपयोगाचा सूचितार्थ काय आहे? उत्तर, प्रमाथीनी या विशेषणाचा उपयोग करून असे दर्शवले आहे की जोपर्यंत मनुष्याची इंद्रिये वश होत नाहीत आणि जोपर्यंत माणसाला इंद्रियाच्या विषयांची आसक्ती असते तोपर्यंत इंद्रिये ही मनुष्याच्या मनास वारंवार विषय सुखाचा लोभ दाखवून त्यास स्थिर होऊ देत नाहीत. ती त्याच्या मनाचे मंथन करीत राहतात. पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत, वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळे वाक्य वापरून आपल्याला तीच गोष्ट भगवंत समजावून सांगतायत की तुम्हाला तुमची आसक्ती
परत परत इंद्रियांकडे आणि उपभोगाकडे खेचून घेऊन जाणार आहे, पण तुम्हाला तिला परत खेचून ट्रॅकवरती आणायचं आहे. तुमच्या मनाला पुन्हा एकदा खेचून ट्रॅकवरती आणायचं आहे, ध्यान करायचं आहे, परमात्म्याचं ध्यान करायचं आहे. पुढचा प्रश्न, येथे यततः आणि विपश्चितः या दोन विशेषणांबरोबर वापरलेले पुरुषस्य हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे आणि अपि या पदाच्या उपयोगाचा तात्पर्यार्थ कोणता? उत्तर, जो पुरुष शास्त्रांचे श्रवण मनन करून आणि विवेक विचार करून विषयांचे दोष जाणतो आणि इंद्रियांना त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्या पुरुषाच्या विषयासक्तीचा नाश होऊ शकलेला नाही, यामुळे ज्याला इंद्रिय वश होत नाहीत, अशा बुद्धिमान व प्रयत्नशील साधकाचे वाचक असे पुरुषस्य हे पद येथे पततः व विपश्चितः या दोन्ही विशेषणांबरोबर आले आहे. त्याच्याबरोबर अपि या पदाचा उपयोग करून येथे असे दाखवले आहे की जर ही प्रमदनशील इंद्रिये विषयासक्तींमुळे अशात बुद्धिमान, विवेकी व प्रयत्नशील मनुष्याला जबरदस्तीने विषयांकडे प्रवृत्त करतात, तर सामान्य माणसाची गोष्ट ती काय सांगावी. म्हणून स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करू इच्छिणाऱ्या मनुष्याने म्हणजे आपण आसक्तींचा सर्वस्वी त्याग करून इंद्रियांना आपल्या स्वाधीन करून घेण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करू इच्छिणाऱ्या मनुष्याने म्हणजे आपण आसक्तींचा सर्वस्वी त्याग करून इंद्रियांना आपल्या स्वाधीन करून घेण्याचा विशेष प्रयत्न केला पाहिजे. 61वा श्लोक, त्याचा संबंध. अशा प्रकारे इंद्रिय संयमाची आवश्यकता सांगून भगवंत साधकाचे कर्तव्य सांगताना पुन्हा स्थितप्रज्ञ अवस्थेचे कारण इंद्रिय संयम आहे असे म्हणतात. 61वा श्लोक, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. बघा, पुन्हा एकदा वाचतो. म्हणून साधकाने म्हणजे आपण सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला भगवंताचाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. पहिला प्रश्न, 61व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, येथे इंद्रियांबरोबर सर्वाणी हे विशेषण लावण्याचा काय उद्देश आहे? उत्तर, इंद्रियांना वश करण्याची आवश्यकता दाखवण्यासाठी सर्वाणी हे विशेषण लावले आहे. कारण वश न केलेले एक इंद्रियही मनुष्याचे मन व बुद्धी यांना विचलित करून साधनामध्ये विघ्न आणते. म्हणून परमात्म्याची प्राप्ती करू इच्छिणाऱ्या पुरुषाने सर्व इंद्रियांना चांगल्या प्रकारे वश केले पाहिजे. पुढचा प्रश्न, समाहित चित्त व भगवत परायण होऊन ध्यानास बसावे असे सांगण्याचे तात्पर्य काय? उत्तर, इंद्रियांचा संयम झाल्यावरही जर मन वश होत नसेल तर मनामुळे विषय चिंतन घडून साधकाचे पतन होते आणि मन व बुद्धीला परमात्म्याचा आधार नसल्याने तीही स्थिर होऊ शकत नाही. यासाठी समाहित चित्त व भगवत परायण होऊन परमात्म्याच्या ध्यानास बसण्यास सांगितले आहे. 6व्या अध्यायात ध्यान योगाच्या प्रसंगाचीही हीच गोष्ट सांगितलेली आहे. अशा प्रकारे मन आणि इंद्रिये यांना वश करून घेऊन परमात्म्याचे ध्यान करू लागलेल्या मनुष्याची बुद्धी स्थिर होते आणि त्याला परमात्म्याची प्राप्ती लवकर होते. पुढचा प्रश्न, ज्याला इंद्रिये वश होतात त्याची बुद्धी स्थिर होते या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये इंद्रिय वश करून संयत चित्त आणि भगवत परायण बनून ध्यानास बसण्यास सांगितले आहे. त्या सांगण्याचा हेतू म्हणून या उत्तरार्धाचा प्रयोग झालेला आहे. म्हणून ममता, आसक्ती आणि कामना यांचा सर्वस्वी त्याग करून मन आणि इंद्रिये यांना संयमित करून बुद्धीस परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थिर केले पाहिजे असा याचा अर्थ समजावा. कारण मनाबरोबरच ज्याची इंद्रिये वश केलेली असतात त्याच साधकाची बुद्धी स्थिर झालेली असते. ज्याचे मन व इंद्रिये ही वश नाहीत त्याची बुद्धी स्थिर राहू शकत नाही. म्हणून मन आणि इंद्रिये यांना वश करणे हे साधकासाठी परम आवश्यक आहे. पुढचा श्लोक 62वा श्लोक, वरील प्रमाणे संबंध त्याचा. वरील प्रमाणे मनाबरोबर इंद्रिय वश न केल्यास आणि भगवत परायण न झाल्यास काय तोटा आहे हे आता पुढील 2 श्लोकात सांगितले जात आहे. 62वा श्लोक, ध्यायतो विषयान्यु संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते. अर्थ,
विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. आता आपल्या पतनाचा सिक्वेन्स इथं सांगितला आहे त्यांनी की आपलं पतन कशामुळे होतं ते आपल्याला इथं सांगतात. पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ वाचतो, तुमच्या पटकन लक्षात येईल. प्रश्न उत्तरात अजून खोलात जाऊन आपल्याला बघता येईल. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. म्हणजे पहिल्यांदा आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते आणि कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो, द्वेष येतो आणि मग आपलं जीवन दुःखी बनतं. आता पहिला प्रश्न, 62व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न. विषयांचे चिंतन करणाऱ्या मनुष्यास त्या विषयांबद्दल आसक्ती उत्पन्न होते या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, यातून हे दर्शवले आहे की ज्या मनुष्याची भोगांमध्ये सुखाची व रमणीयत्वाची बुद्धी असते, ज्याचे मन ताब्यात नसते आणि जो परमात्म्याचे चिंतन करीत नाही, अशा मनुष्याला परमात्म्याचे प्रेम व त्याचा आश्रय न लाभल्यामुळे त्याच्या मनाकडून इंद्रियांच्या विषयांचे चिंतन होत राहते. अशा प्रकारे विषयांचे चिंतन करता करता त्या विषयांबद्दल त्याला फार आसक्ती निर्माण होते. मग त्याच्या हाती काहीही राहत नाही, त्याचे मन विचलित होते. पुढचा प्रश्न, विषयांचे चिंतन केल्यामुळे सर्व पुरुषांच्या मनात आसक्ती निर्माण होते काय? उत्तर, ज्या पुरुषांना परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे त्यांना विषयांच्या चिंतनामुळे आसक्ती उत्पन्न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परमदृष्ट्वा निवर्तते म्हणून भगवंतांनी अशा पुरुषांमध्ये आसक्तीचा अत्यंत अभाव असतो असे सांगितले आहे. त्यांच्याखेरीज व इतर सर्वांच्या मनात कमी जास्ती प्रमाणात आसक्ती उत्पन्न होऊ शकते. पुढचा प्रश्न, आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते म्हणजे काय आणि कामनेमुळे क्रोध उत्पन्न होतो म्हणजे काय? उत्तर, विषयांचे चिंतन करता करता मनुष्याला त्यांच्याबद्दल अत्यंत आसक्ती निर्माण होते. तेव्हा त्याच्या मनात नाना प्रकारचे भोग प्राप्त करण्याची प्रबल इच्छा जागृत होते. म्हणजेच आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते आणि त्या कामनेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न आल्यास त्या विघ्नाच्या कारणांबद्दल द्वेषबुद्धी होऊन क्रोध उत्पन्न होतो. म्हणजेच कामनेमधून क्रोध उत्पन्न होतो. श्लोक क्रमांक 63. क्रोधात भवति सम्मोहः, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. अर्थ, रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. आपल्या पतनाचा सिक्वेन्स भगवंतांनी या 63व्या श्लोकामध्ये आपल्याला समजावून सांगितलेला आहे. 62 आणि 63 दोन श्लोकांमध्ये रादर. पहिला प्रश्न, क्रोधामुळे उत्पन्न होणाऱ्या अत्यंत मूढ भावाचे स्वरूप काय असते? उत्तर, ज्यावेळी मनुष्याच्या अंतःकरणात क्रोधाची वृत्ती जागृत होते त्यावेळी त्याच्या अंतःकरणातील विवेक शक्ती पूर्णपणे नाहीशी होते. तो काही मागचा पुढचा विचार करू शकत नाही. क्रोधवश होऊन तो जे काम करू लागतो त्याच्या परिणामाचा तो विचार करीत नाही. हेच क्रोधामुळे उत्पन्न होणाऱ्या संमोहाचे म्हणजे अत्यंत मूढ भावाचे स्वरूप होय. पुढचा प्रश्न, संमोहामुळे उत्पन्न होणारा जो स्मृती विभ्रम आहे त्याचे स्वरूप काय? उत्तर, जेव्हा क्रोधामुळे मनुष्याच्या अंतःकरणात मूढभाव वाढतो तेव्हा त्याची स्मरणशक्ती भ्रमित होते. कोणत्या माणसाबरोबर स्वतःचा काय संबंध आहे, मी काय करायला हवे, काय करू नये, मी अमुक काम कशा प्रकारे करायचे ठरवले होते आणि आता मी काय करीत आहे इत्यादी गोष्टींचे त्याला भान राहत नाही. म्हणून पूर्वी ठरवून ठेवलेल्या गोष्टी तो अंमलात आणू शकत नाही. त्याची स्मृती छिन्न भिन्न होते. संमोहामुळे उत्पन्न होणाऱ्या स्मृती विभ्रमाचे हे स्वरूप होय. पुढचा प्रश्न, स्मृती विभ्रमामुळे बुद्धी नष्ट होते आणि त्या बुद्धिनाशामुळे मनुष्य आपल्या स्थितीतून पतित होतो म्हणजे काय? उत्तर, अशा प्रकारे स्मृती विभ्रम झाल्यामुळे अंतःकरणातील कोणत्याही कर्तव्य अकर्तव्याचा निर्णय करणारी शक्ती न उरणे म्हणजे बुद्धी नष्ट होणे होय. असे झाल्याने मनुष्य आपले कर्तव्य सोडून अकर्तव्यास प्रवृत्त होतो. त्याच्या व्यवहारामध्ये कटुता, कठोरता, भीरुता, हिंसा, प्रतिहिंसा, दीनता, जडता आणि मूढता इत्यादी दोष येतात. म्हणून त्याचे पतन होते. तो लवकरच आपल्या स्थितीपासून घसरू लागतो आणि तो मेल्यानंतर तो नाना प्रकारच्या नीच योनींमध्ये जातो किंवा नरकामध्ये पडतो. हेच बुद्धिनाशामुळे त्याचे आपल्या स्थितीपासून पतन पावणे होय. आता इथे पुढे 64वा श्लोक येतो, पण आपला व्हिडिओ चालू करून बराच वेळ झालेला आहे. आपण इथे 13व्या भागामध्ये थांबूयात.
पुढच्या 14व्या भागामध्ये आपण 64व्या श्लोकापासून सुरुवात करूयात। आपली नेहमीची विनंती, सगळ्यात पहिल्यांदा विनंतीच्या आधीही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकलात याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन। नेहमीची विनंती की व्हिडिओला कृपया लाईक करा। एक आपली कॉमेंट मला खूप 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 मदत करणार आहे। कॉमेंट करायला पैसे पडत नाहीत, कॉमेंट करायला वेळ लागत नाहीत, कॉमेंट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत आणि कॉमेंट केल्यामुळे तुमची प्रायव्हसीला काही धोका उत्पन्न होत नाही। त्यामुळे प्लीज एक छोटीशी कॉमेंट करा, ही आपल्याला विनंती आहे। माझ्या केदार सीकर सनातन संस्कार या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही आपल्याला विनंती आहे। किंवा ऑटो प्लेवर बघत असाल तर फॉलो करा। ह्या उपक्रमातले पहिले 12 व्हिडिओ जर आपण ऐकलेले नसतील किंवा पाहिलेले नसतील तर माझ्या चॅनलवरील प्लेलिस्टला जाऊन भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची माझी प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टवर जाऊन सगळे व्हिडिओ तिथे तुम्हाला सिरियली ऐकता येतील। ते सगळे व्हिडिओ सिरीजमध्ये ऐका। चला तर मग 14व्या भागात लवकरच भेटूया। तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।